नमस्कार शेतकरी मित्रांनो. तुमच्या खरीप 2025चा पीक विम्याचा प्रश्न हा जवळपास आता सुटत चाललेला आहे, असं तुमच्या कानावर आलंच असेल. त्यामध्येच तुमचा पीक विम्याचा संकल्प म्हणजे केंद्रीय अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडला गेला आहे. म्हणजेच जे काल परवा जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये खरीप पीक विमा वाटप करण्याचे आदेश हे फायनली भेटलेले आहेत. हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी थोडीशी तूर्तसा माहिती दिली होती, पण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी काही डिटेलमध्ये माहिती आलेली आहे, ती आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर तुमचा खरीपचा 2025चा पीक विमा किती तारखेला खात्यात जमा होऊ शकतो व कधी व कोणत्या जिल्ह्यांची ही काय अपडेट आहे, ही सगळी आपण व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. त्यामध्ये बघा, जे आपले दत्तात्रय भरणे आहेत, हे कृषी मंत्री ह्यांच्या मार्फत काल एक बैठक पार पडली. त्या बैठकीसंदर्भात एक डिटेलमध्ये त्यांनी एक माहिती काढून दिलेली आहे. त्या माहितीच्या निकषावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये मी काही जिल्ह्यांची, त्याचबरोबर काही बँकेच्या संदर्भाची माहिती देणार आहे. ती अतिशय तुम्ही काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर खरीपचा पीक विमा किती तारखेला भेटणार आहे हे देखील तुम्हाला सांगतोय. तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलवरती. चॅनलला अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जे काही बेलायकनचं बटन दिसतंय त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला शेती व पीक विम्यासंदर्भात नवीन नवीन अपडेट तुम्हाला वेळेवर भेटून जातील. तर चला आपण वेळ वाया न घालवता सुरुवात करूया व्हिडिओला. तर बघा मित्रांनो, केंद्रीय अधिवेशन सध्या जे सुरू आहे त्यामध्ये बघा तुमच्या 25च्या पीक विम्याचा प्रश्न हा मांडला गेलेला आहे. त्यामध्ये बघा दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली परवा एक बैठक पार पाडण्यात आली. त्या बैठकीमध्ये बघा, जी भारतीय आपली विमा कंपनी आहे ICICI, त्या कंपनीच्या मार्फत ही पीक विमा योजना ही आपली राबवलेली जात आहे 2025ची. तर हे बघा, यामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तात्काळ हे निर्देश दिलेले आहेत. त्याचबरोबर आत्तापर्यंत जे तुम्हाला कारणं देण्यात येत होती बघा, की केंद्रामध्ये PMFBYच्या ऑफिशियल पोर्टल, जे PMFBYची वेबसाईट आहे, ज्यामधून आपल्याला पीक विम्याचं वाटप होतं, त्या वाटपाच्या वेबसाईटला तांत्रिक अडचण आल्यामुळे तुमच्या खात्यावर पीक विमा जमा होत नाही आहे, अशी एक बोगस माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली होती. म्हणजे अशी बोगस माहिती त्या मंत्र्यांनी सांगितली होती, जे आपले केंद्रीय कृषी मंत्री आहेत ह्यांच्यामार्फत सांगितली होती. बोगस कसं काय म्हणतोय मी? कारण उत्तर प्रदेशमध्ये पीक विम्याचं वाटप परवा 2 ते 3 दिवसाखाली पीक विम्याचं वाटप झाले. त्यांचा आणि आपला दोन्हीचाही पोर्टल एकच आहे. मग हा भेदभाव कशा काय? ह्या संदर्भात तुम्हाला माहिती मी थोडीफार माहिती मागच्या व्हिडिओमध्ये देखील दिलेली आहे. हाच मेन प्रश्न हाच आहे, की ह्यांनी 2 दिवसा अगोदर त्याच वेबसाईटहून इतर राज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये पीक विम्याचं वाटप केलं व महाराष्ट्रामध्ये का केलं नाही? हा संतापलेल्या शेतकऱ्यांचा आमचा प्रश्न आहे. ह्याच्याबाबत सरकार जबाबदार आहे. ह्याचा जाब आम्हाला पाहिजे, हे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर बघा, यांनी ह्याची वेबसाईटची तर कारणं दिलेली आहेत बघा. आणि त्यानंतर बघा, सेंट्रलच्या पोर्टल म्हणजे हे PMFBYचं पोर्टल, ह्याच्यामध्ये बिघाड झाला आहे अशी कारणं देण्यात आली होती. आणि कृषी मंत्र्यांनी आता हे देखील सांगितलेलं आहे, की बाबा तिथले ऑफिसर जे आहेत, अधिकारी जे आहेत, त्या अधिकाऱ्यांना देखील निर्देश दिलेले आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर पीक विम्याच्या ह्याच्या संदर्भात जी पेंडिंग राहिलेली प्रोसेस आहे ती लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या, असे आदेश 2 ते 3 दिवसा अगोदरच्या ज्या झालेल्या मीटिंगमध्ये देण्यात आलेले आहेत. तर ह्या आदेश दिलेल्यानुसार वाटत तर आहे की लवकरात लवकर ही प्रोसेस कंप्लीट होऊन, कारण सेंट्रल प्लस स्टेट या दोन्हीचा प्रेशर आता कंपन्यांवर आलेला आहे, म्हणजे केंद्राचा आणि राज्याचा. हे प्रेशर आल्यामुळे आता तरी कुठंतरी वाटतंय की ह्या पीक विमा कंपन्यांना थोडीफार लाज येईल, जी त्यांनी सोडली होती. तर असंच म्हणावं लागेल. तर आपण आशाच करू शकतो की बाबा आता येणाऱ्या महिन्यामध्ये, तसं तर ह्यांनी मार्चपर्यंत हे दिलेलं आहे, पण मार्चमध्ये पाहायला गेलं तर ह्यांचे कार्यकारी कामांचं प्रोसेस ही खूप स्लो होत असते. तर आपण आशा करूया की फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत, शेवट तर आलेलाच आहे, वाटत नाही की या महिन्यात होईल, पण मार्च महिन्यामध्ये पीक विम्याचं वाटप ही खात्यावर होऊ शकतं, शक्यता आहे. जर कुठे ना कुठे पीक विम्याचे वाटप झालं, शक्यता का म्हणतोय मी, कारण 20 ते 24चा जो पीक विमा तुमचा होता त्याचं वाटप बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये उर्वरित वाटप झालं होतं. म्हणजे 20, 21, 22, 23, 24च्या जे खंडित राहिलेले पीक विमा, त्यामध्ये धाराशिव असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, इथल्या काही भागामध्ये पीक विम्याचं वाटप झालं होतं. त्यानुसारच बाकी तुम्हाला समोरची माहिती सांगतोय. पण त्यांनी ऑफिशियली डेट काही सांगितलेली नाही आहे. ती डेट जशीच सांगण्यात येईल त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊन आपण त्याच्या संदर्भात देखील व्हिडिओ बनवू. पण आता कुठेतरी कंपनी ही कामाला लागलेली आहे. म्हणजे लवकरात लवकर का होईना तुमचा पीक विमा खात्यावर जमा होणार आहे. म्हणजे आता ते तुमचं अवेटेडचं कॅल्क्युलेशन होईल आणि 12 भानगड्या ह्यांच्या झाल्यानंतर सगळं तुमच्या खात्यावर एकंदरीत ती रक्कम जमा होईल. पण आशा हीच करूया की रक्कम मागच्यासारखी 1300, 1200, 1500 अशी काय म्हणतात, उंटाच्या तोंडामध्ये जिरा देण्यासारखं काम फक्त गव्हर्नमेंटने करू नये, हीच आपण आशा करूया. तर ही या पीक विम्याच्या ह्याच्या संदर्भातची एक अपडेट होती बघा. आता ह्याच्या संदर्भात
अजून बाकी जिल्ह्यांची जी काही अपडेट आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यासाठी कधी वाटप होणार आहे व बरेचसे शेतकरी म्हणत होते की आमच्या बघा जिल्ह्यामध्ये ही कंपनी कुठली कार्यरत आहे, या कंपनीचा बॅकग्राऊंड संदर्भातचा काही डाटा आहे का व त्याच्या संदर्भात काही अपडेट आहे का ती द्या. तर आपण एकंदरीत कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी कुठली कंपनी आहे ही कार्यरत करून माहिती घेऊन त्यांचा डाटा कॅल्क्युलेट झाला आहे का ही माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर चॅनलशी नक्कीच जुळून राहा व आपली जी महत्त्वाची माहिती वाटत असल्यास तुम्हाला चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब आणि शेअर करा. अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील येणार आहोत. तर चला, माहिती महत्त्वाची वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा. तर चला, भेटूया आपण अशीच माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.